हा बोल. ऐका, आपण जो प्लान केलाय त्यामध्ये जरा चेंज करतोय. का? काय झालंय? कारण सारंग गावात आलाय आणि मला फुल डाऊट आहे तो मुक्तासाठीच आला असणार. सारंग गावात आलाय? आणि हे तुला कोणी सांगितलं? हो, माया माणसानी त्यांच्या डोळ्यांनी बघितलंय. एक मिनिट, हे कसं शक्य आहे हे? अरे पण त्यांचा तर डिवोर्स होणार होता ना, आणि रावसाहेबांनीच पुढाकार घेतलाय. ते सारंगला तिकडे येऊच देणार नाही. आणि जर त्यांना समजलं की सारंग तिकडे आलाय तर तेच त्याला खूप मोठी शिक्षा करतील. हे सुनील, सुनील हे बघ, मला आत्ताच्या आत्ता मुक्ताला जिथे डांबून ठेवलं ना तिथे घेऊन चल. आणि मला दादांना पण हे सगळं सांगावं लागेल. दादांना हे सगळं कळलं तर सगळंच लई वेगळ्या तराला जाईल. आई तुम्ही काळजी करू नका. हे बघा, मुक्ता माझी जबाबदारी आहे आणि मी तिच्या केसालाही धक्का लागू देणार. तर त्या कांताला अशी अद्दल घडवेन ना की त्याला जन्मभर लक्षात राहील. पण हे सगळं दादांच्या मदतीशिवाय होऊ शकणार नाही. सो तुमची परमिशन असेल तर मला प्लीज हे सगळं दादांना सांगू द्या. वा, मला पण वाटत होतं हे सगळं तुम्हाला सांगावं, मोठ्या मालकांना सांगावं. हो, मला तर अजूनच भीती वाटू राहिली. हे सगळं खरंच मोठ्या मालकांना कळलं तर? तू कशासाठी आलीस इथे? वैजयंती, माझं डोकं फिरायच्या आत हिला इथून जायला सांगा. हे बघा रिया. मोठी आई, एक मिनिट, मी काहीतरी महत्वाचं सांगायला आलीये दादा. तो सारंग रूम मध्ये नाहीये. मग काय झालं? तो मुक्ताला भेटायला गेलाय. मुक्ताची खूप आठवण येते ना तुला? तिच्याशिवाय तू राहू शकत नाहीस, माहितीये मला. तुमच्यापेक्षा जास्त कोण ओळखू शकतं राधा? अरे मी तिला आयुष्यभर तुझी साथ देईन असं वचन दिलं. आता आपण जे काही नाटक करतोय, आपल्यावर खरं लपवण्याची जबाबदारी असली ना तरी राधा, मुक्ता पुन्हा एकटी पडली आहे. आणि अशा वेळेला तिला तुझ्या आधाराची गरज आहे. काय नशीब आहे पोरीचं खरंच. तिच्या मागची संकट संपतच नाहीत रे. एका मागून एक चालूच. अशा वेळेला खरं तर तू तिला भेटलं पाहिजेस. तू भेटलंस तर तिची ताकद वाढेल. थँक्यू दादा. हा, फक्त बाहेर पडताना घरातली सगळी मंडळी झोपलेत की नाही याची खात्री करून घे. तू रात्री तिला भेटायला गेलायस हे कुणालाही कळता कामा नये. हो दादा, अगदी तसंच करेन. हे तुला कसं कळलं? दादा, कारण तो त्याच्या रूम मध्ये नाहीये. अरे त्याच्या रूम मध्ये नाहीये म्हणजे तो फक्त मुक्ताकडेच गेला असणार असा तर्क लावलास का तू लगेच? त्याला काही दुसरं काम नाही? आणि हे बघ, अंबिकाची पाहुणी म्हणून आलीस, पाहुणी म्हणूनच राहा. घरातल्या गोष्टींमध्ये ना खुपसायची गरज नाहीये. अजून दुसऱ्याच्या घराला आग लावायचा छंद कमी नाही झाला वाटतं? मोठी आई, हे बघा, मी काही चुकीचं करत नाही हो. मी घराच्या भल्यासाठीच बोलतेय. हे बघा, त्यांनी तुमचा शब्द मोडलाय. तो तुमचा पुन्हा अपमान करतोय हे कळत नाहीये का तुम्हाला? हे बघा, म्हणजे बघा, पुढे जाऊन काही चुकीचं घडण्यापेक्षा म्हणून मी आत्ताच सावध करायला आली.
नका लक्ष देऊ तिच्या बोलण्याकडे. आग लावून हेच काम आहे तिचं. आणि ओळखते मी सारंगला. मुक्ताच्या अशा वागण्यानंतर सुद्धा तू तिच्याकडे जाऊ शकतो. आणि जर तू तिच्याकडे गेला असेल ना तर चिडचिड नका करू, रागवू नका त्याला. हे बघ वैजंती, सारंगवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी काय करतोय ते मला कळतंय. कळलं ना? शांत राहा तुम्ही, नका काळजी करू. जाऊन पडा. सारंग, 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 कुठे गेला? समजलं मला कुठे गेलाय हा. हा बोला. तो सारंग घरातून निघून गेलाय आणि तो कुठे गेलाय हे फक्त रावसाहेबांना माहिती आहे. मग विचारून थोडीच निघणार आहे. त्यामुळे तो काही ना काहीतरी गोंधळ घालणारच आणि आपल्या प्लॅन मध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतो. त्यामुळे बी केअरफुल. ओके? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. यावेळी कांता पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलाय. तर सारंग येऊ दे, नाहीतर सारंगचा बाप. ना मुक्त हाती लागणार ना कांता शेत. हे बघा, आपल्याला दादांच्या ओळखी वापरता येतील आणि ह्या संपूर्ण प्रकरणाकडे दादा ज्या पद्धतीने बघतील ते जो विचार करू शकतील ना तो मे बी मी सुद्धा करू शकत नाही. सो प्लीज मला हे सगळं दादांना सांगू द्या. अण्णा हे बघा, आता तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. सगळं माझ्यावर सोडा. आता मी बघतो काय ते. ओ, सारंग मुक्ताकडे गेलं तुम्हाला माहिती होतं का? अहो, सारंग मुक्ताकडे गेलं माहिती आहे का तुम्हाला? इकडे जरा फोन वाजतोय, थांब ना. कोणाचा आहे? सारंगचा आहे. आता कशाला फोन करतोय? ते बोलल्याशिवाय कसं कळणार? मग बोला ना, चिडचिड कशाला करताय? जरा थांब, मला बोलू दे ना. बोला बोला बोला. काय रे, एवढ्या रात्री कशाला फोन केलास? दादा, अहो ही नाटक करायची वेळ नाहीये. इथे खूप डेंजरस असं काहीतरी घडलंय. काय झालं? हो, मुक्ताच्या जीवाला धोका आहे. हो हो काय? हो. मग ठीक ठीक आहे. काय झालं? काय म्हणतोय? काय म्हणतोय काय तू? नाही काय. हं? जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
अरे कुठे ती? सारंग दादा, मी खरं तेच सांगतोय. मुक्ताताई इथेच होत्या. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं इथं. पण आता सगळं बदललंय. मला तर कायच कळत नाही. कोण पाहिजे? पत्ता वगैरे चुकलात का? नाही ते पत्ता चुकलेच वाटतं. चला चालू करूया. मला वाटतं तुझी काहीतरी चूक. ते हे ठिकाण नसणार. अहो, अशी कशी चूक होईल बरं? आता थोड्या वेळापूर्वी मी इथनं येऊन गेलोय. मी माझ्याकडे असं का बघत आहे? तुझ्यावर विश्वास ठेवू की नको हा विचार करतोय. अहो, असं का बोलताय तुम्ही? तू अजूनही त्या कांतासाठी काम करत नाहीयेस ना? अहो, काय बोलताय राव? एकदा झालेली चूक मी परत करेन का? अरे मग मुक्ता कुठे? गुंड कुठे? सांग ना, मुक्ता कुठे? मला माझी मुक्ता हवी आहे. तुला सिरियसनेस कळतोय का? हा? अरे लवकरच तिची स्पर्धा आहे. त्यामुळे काही करून तिला गुंडांच्या तावडीतून सोडवावंच लागेल. अहो, मला पण तसंच वाटतंय. आता थोड्या वेळापूर्वी मी इथं आलो होतो मुक्ताताईला सोडवायला. त्या कांताने त्या माणसांच्या बरोबर भिडलोय. मायावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा मायावर. तुमच्या एवढंच तर कांताचा मला राग येतोय. आणि आता इथं मुक्ताताई नाही तर माझं डोसकं काम करायचं बंद झालंय. सुनील, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. कोणावर आणि कशावर विश्वास ठेवू माझं मलाच कळत नाही रे. हे बघ सुनील, काही झालं ना, मुक्ता जिथे कुठे असेल आपल्याला तिला शोधावंच लागणार. चल तू. तुझ्या घरच्यांना तुझ्या जीवाची पर्वाच नाहीये. कुणाला सांगू नको, नाही तर जीव घेईन एवढं सांगून सुद्धा त्या सारंगला सांगितलं. आणि तो बी आला हुडकायला. आता तुझ्या घरच्यांना तू नकोशी झाली असशील तर मी बिचारा तरी काय करणार ना. जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मेला. स्पष्ट सांगतोय. त्यांना शब्द दिल्याप्रमाणे तुला मारावंच लागणार. आता नाही मारणार. शेवटचे काही दिवस तू मनसोक्त जगून घे. या 22-23 वर्षाच्या आयुष्यासाठी देवाचा आभार मान. शिवाय स्पर्धेला तू वाचवू शकले नाही याची कंत तुझ्यासोबत गेली पाहिजे ना. शेवटला तू म्हणाली पाहिजे, कांता शेठ एकदा संबळ वाजवू दे, फक्त एकदाच वाजवू दे. आयुष्य फुकट गेल्याचा फील आला पाहिजे माणसाचं ना. आधी मन मारायचं, मग शरीर. आणि मग सुख तू जीव घेण्यातच आहे. यातच माझ्या आयुष्याचं सौख्य समावलंय. जय कांता शेठ. तिथं नाही म्हणजे मग गेलं कुठं? याचीच तर भीती होती. त्या कांतानं धमकी दिली होती, तिकडे कोणी गेला ना तर तो मुक्ताला मारून टाकल म्हणून. तुम्ही जायलाच नव्हतं ना पाहिजे तिथं. मी सांगितलं होतं ना जाऊ नका म्हणून. का गेलात तुम्ही? तुम्ही थांबाव. तुम्ही तर इकडे आमच्या घरी पण यायला नव्हतं पाहिजे. माया मुक्ताला काही झालं ना तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. सांगून ठेवली. कुसुम शांत हो, शांत हो. ही काय बोलायची पद्धत झाली?
कसं बोलतोस तू त्यांच्याशी? तुझ्या एवढी काळजी त्यांना पण आहे तिची. अण्णा अण्णा माझा ऐका, शांत व्हा. तुम्ही त्यांना काही बोलू नका. मला त्यांच्या बोलण्याचं काहीच वाईट वाटलेलं नाहीये. आणि बरोबर आहे, शेवटी आई आहेत ते मुक्ताच्या. त्यांच्या एवढा त्रास दुसऱ्या कोणालाच होणार नाही. मला माफ करा. चुकलं. माय मुक्ताला परत आला. मी हात जोडीते, मी पाय पडते. आई आई ऐका ना. मला आई माफ आई 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 तुम्ही प्लीज असे हात नका जोडू. हे बघा, आम्ही खूप जपून गेलो होतो तिथे आणि त्यामुळे आम्हाला कुणी बघण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तसंही तिथे कीर्तनकार सोडून इतर कोणीही नव्हतं. त्यामुळे प्लीज, हे बघा, कांता आम्हाला बघेल आणि तो मुक्ताला काहीतरी करेल हा विचार तुम्ही प्लीज डोक्यातून काढून टाका. ऍक्च्युली माझा सुनीलवर विश्वास नव्हता आणि त्यामुळे मुक्ता नेमकी तिथेच आहे ना याची खात्री करायला मी गेलो होतो. सो पण ती तिथंच तर होती ना. तिथंच बांधून ठेवलं होतं ना तिला. दुसरीकडे कुठेतरी घेऊन गेले असणार. हा तसंच झालं असेल. किती धमकी दिली तरी तुम्ही कुणाला तरी सांगणार हे त्यांना माहित होतं म्हणून तिला दुसरीकडे नेलं असणार. या कांतासाठी ना रावसाहेब नगरकरच हवे. दादा जरी बदलले असले ना तरी आता मुक्तासाठी पुन्हा जुन्या रावसाहेबांना जन्म हा घ्यावाच लागेल. दादा आपली माणसं पाठवतील आणि त्या कांताला शोधून काढतील. मी काही काळजी करू नका. ते मुक्ताला शोधून काढतील म्हणजे काढतीलच. म्हणजे मालकांना सांगायचं का? होय. बघा, तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. माझा ना त्या कांतावर विश्वास नाही. तो मुक्ताला काहीतरी करू शकतो. त्यामुळे आपण कुठलीच रिस्क आता घेऊ शकत नाही. आणि अण्णा बरोबर म्हणा, घाबरून जाऊन त्या कांतानं आपली जागा बदलली असेल. मला वाटतंय त्याची माणसं आपल्यावर पाळत ठेवून असणारच. काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय तो मुक्ताला तिथून हलवणार नाही. आणि तो मुक्ताला काही नाही नाही, हा असं बोलू नका. तो तिला इजा करायलाच बसलाय. हे बघा, तुम्ही काही करा, मोठ्या मालकांना सांगा, काही करा, पण माय मुक्ताला जोडवून आणा. मी पाया पडते तुमच्या, पण माय मुक्ताला परत आणा. तुम्ही प्लीज काळजी करू नका. फक्त तुम्हाला नाही, आपल्या सगळ्यांना मुक्ता हवी आहे. आपण सगळेच तिच्याशिवाय अधुरे आहोत. प्लीज मी रडू नका. कांता शेठ, हे विचारू का? अरे विचार ना. तू आपला खास माणूस आहे. हा, तू आपल्याला काय पण विचारू शकतो. फक्त माझं वय सोडून. हा विषय आहे का? कांता शेठ 25 वर्ष झालं वय वाढलेलं नाही, आता काय विचारणार आहे? आता विचार काय विचारायचं ते. हा म्हणजे हे मुक्ताला तुम्ही खरंच मारणार आहे का हो? फक्त धमकी देत आहे? धमकी देण्याचे दिवस संपले. आता मी तिला खरंच मारणार आहे. मला लई म्हणजे लई त्रास दिलाय तिला. तिला संपवल्या बिगर मला त्रास संपणार नाही. तिला संपवलं ना का तिच्या आई बापांना कळल कांता शेठ फक्त बोलत नाही, करून पण दाखवतो. सारंगला इथं बोलवण्याचा त्रास त्यांना व्हायलाच पाहिजे. बापू बापू, काय बोलताय? अहो, ती रावसाहेब आपल्याला जीवन सोडतील का? बरं, त्या आर्याकडून एवढे पण पैसे मिळणार नाहीत का आपण कुठं लांब पळून जाऊ शकू? रावसाहेबांना आपल्याला शोधण्याचा प्रयत्न केला ना का आधी त्याला शोधू
आणि संपवून टाकू. जास्त विचार करायचा नाही. मुक्ताचे शेवटचे तास मोजायला सुरुवात कर. आता तिचा लवकरच खात्मा होणार. गावावर शिंदे कुटुंबावर शोककळा पसरणार.